जालन्यात मनोज जरांगेंनी घेतली मराठवाड्यातील मराठा सेवकांची बैठक। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करण्याचं जरांगेंचं बैठकीत आवाहन। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचं उद्घाटन। जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून या उपक्रमास सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर नव्याने तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं करणार लोकार्पण। तसंच विविध भूमिपूजन कार्यक्रमांचं देखील आयोजन। बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवार 16 एप्रिल रोजी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन। मुंबई अमरावती मुंबई असं पहिलं उड्डाण होईल। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी साधला नागरिकांशी संवाद। जगमित्र कार्यालयात नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून निराकरण केलं। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। गणेश तुळशीराम पगारे असं कर्मचाऱ्याचं नाव। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर। तनिषा यांना वेळेत रुग्णालयात आणलं होतं का? समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी। जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गारपीट। जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी चिंतेत। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा। शिवपूर कासोद शेतशिवारात वीज कोसळून शेतकऱ्याची बैलजोडी दगावली। तर गारपिटीमुळे कांदा, गहू, संत्रा, केळी या बागांचं नुकसान। नाशिकच्या कसमध्ये पट्ट्यात कांदा काढणीला वेग। शेतकऱ्यांकडून दुपारच्या तप्त उन्हात कांदा सुकवताना त्यावर हिरवी पात आणि गवत टाकून त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय। बीडच्या बाजारात खरबुजाची आवक वाढल्यानं बाजारभावात घसरण। 15 दिवसांपूर्वी 23 रुपये प्रति किलो दर असलेल्या खरबुजांना आता 12 रुपये किलो दर मिळतोय। फळबाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना जीवन संपवलं। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील ही घटना आहे। हरिदास विश्वंभर बोंबले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव। प्रहार जनशक्ती पक्षानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा। जालन्यात राजू शेट्टी आक्रमक आंदोलन करणार। कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक। जळगावच्या सिद्धार्थनगर भागात पालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नसल्याची नागरिकांची तक्रार। पाणी मिळत नसल्यानं या परिसरात भीषण पाणी टंचाई। बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणी साठा। मात्र त्यानंतरही शहरवासियांची पाण्यासाठी पायपीट। नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा। जालना येथील मोती तलावात गणपती विसर्जन घाट, गार्डन आणि संगीत कारंजे उभे राहणार। केंद्र सरकारच्या निधीतून 10 कोटी रुपये खर्च करून मोती तलावाचं पुनर्जीवन। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नातून मोती तलावाचा पुनर्विकास। 3 अष्टविनायक मंदिरांमध्ये पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत पोशाखाची नियमावली लागू। मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकच्या गणेश मंदिरांमध्ये पोशाख नियमावली। मोरया, गोसावी आणि खार नारंगी मंदिरातही नियमावली लागू। अंबेजोगाई येथील ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित। यामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणास चालना मिळेल। पर्यटन वाढीलाही मदत होईल। धाराशिवच्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात। लाखो भाविक येरमाळ्यात दाखल झालेत। यात्रेतील चुनखडी वेचण्याचा काल मुख्य कार्यक्रम। देवीच्या पालखीवर करण्यात येणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। पालघरमधील महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीपासून सुरू होणारी यात्रा सलग 15 दिवस चालते।
धुळे शहरातून चैत्र पौर्णिमेनिमित्त एकविरा देवीची रथयात्रा, भाविकांकडून ठिकठिकाणी देवीच्या रथाचं भव्य स्वागत. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सहपरिवार श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा केली. चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण. राज्यभरातून लाखो भाविकांची खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग मंदावतो, तेव्हा पावसाळ्यापूर्वी रेल्वेने तिकीट दरात बदल करावा. कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी. पुण्यात लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा. 2 मिनिटात 3 आंबे खायचे होते. सर्वच लहानग्यांनी हात चेहरा माखेपर्यंत आंबे खाल्ले. मनसेचे शहर सचिव रवी ससाणेंनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा. महापालिकेकडून दुपारच्या सत्रामध्येही उद्यानं खुली ठेवण्याचा निर्णय. उमरेड येथील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना 60 लाख रुपये मिळणार. 55 लाख रुपये कंपनी तर 5 लाख रुपये सरकार देईल. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. परभणीहून रेल्वेने प्रवास करून छत्रपती संभाजीनगरमधून चोरट्यानं 26 दुचाकी चोरल्या. गुन्हे शाखेनं चोराच्या मुसक्या आवळल्या. चोरट्याकडून 26 दुचाक्या जप्त. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.